श्री साई नगरी शिर्डी शहरातील पथ विक्री व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने शिर्डी नगर परिषदेने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शहरात पथ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आता डिजिटल स्मार्ट कार्ड देण्याच्या दिशेने नगर परिषदेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राहाता तालुक्याचे भाजपचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके तसेच नगर परिषदेच्या सदस्य मंडळाने हा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरातील पथ विक्रेत्यांसाठी एका विशिष्ट ठिकाणी जागेची तरतूद करण्यात येणार असून संबंधित व्यावसायिकांना त्याच निश्चित जागेवर आपला व्यवसाय करता येणार आहे. त्यामुळे शहरातील पथ विक्री अधिक शिस्तबद्ध होण्यासोबतच अनधिकृत पथ विक्रीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिक आणि साई भक्तांनाही अधिक नियोजनबद्ध सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पथ विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाची पोलीस पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच संबंधित व्यक्ती शिर्डी शहरातील मतदार असणे आवश्यक असल्याची महत्त्वपूर्ण अट घालण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी दिली आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे राज्याचे मंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांचे जे काही डायरेक्शन्स आहेत आम्हाला, त्यानुसार जे गरजू लोक आहेत, जे निराधार आहेत, समजा आईवडील आहेत त्यांना मुलं सांभाळत नाही, किंवा विधवा महिला आहे, किंवा कोणी अपंग असेल समजा, किंवा वयस्कर आहे एक, म्हणजे असं वेगवेगळे त्यात क्रायटेरिया आहे निराधाराच्या बाबतीत. आणि किंवा कुठं नोकरीच नाही आहे, शिक्षण नसल्यामुळं नोकरी भेटत नाही किंवा काय, तर हे असे वेगवेगळे विषय घेऊन ते क्रायटेरिया लावून त्या लोकांना प्राधान्याने त्या ठिकाणी संधी द्यायचा प्रयत्न राहील. म्हणजे कुठे त्या ठिकाणी जागा द्यायची, तर मंदिराच्या आसपास तर कुठंच जागा उपलब्ध नाही, कुठल्याही रस्त्याला त्या ठिकाणी बसता येणार नाही, शटरच्या बाहेर कुठल्याही दुकानदाराला आपलं टेबल वाकडं एक्स्ट्रा लावून व्यवसाय करता येणार नाही. हे जे काही नियोजन होणार आहे पथ विक्रेत्यांसाठी, त्यांना एक विशिष्ट जागा त्या ठिकाणी देण्यात येईल. त्या ठिकाणी त्यांना डिजिटल कार्ड देण्यात येईल, म्हणजे त्यांना परत भविष्यात परत उठा बसा वगैरे असला काही विषय होणार नाही. अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी आखण्याच्या संदर्भात चर्चा चालू आहे. आजच एक 750 लोक आयडेंटिफाय जे पूर्वी झालेले होते त्यांना फॉर्म देण्याचं काम आज चालू झालेलं आहे. आणि ज्या लोकांचे नावं आले नसतील किंवा ते गरजू असतील, त्यांना गरज असेल, त्यांचे पण आपण नंतर फॉर्म देऊन त्यांचे ॲप्लिकेशन घेऊन सगळ्या गोष्टी कशा पूर्तता त्यांची करता येईल ते आपण लवकरात लवकर बघणार आहोत. त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. मतदार असणं बंधनकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या घरी जाऊन थर्ड पार्टी ऑडिट आपण करणार आहोत की त्यांचं घर कसं आहे, त्यांच्या घरातले लोक कुठं कामाला आहे, एकत्र राहता का वेगळे राहता, खरोखर त्यांना गरज आहे का. विशेष म्हणजे पथ विक्रेत्यांना ओळख आणि अधिकृत नोंदणीसाठी डिजिटल स्मार्ट कार्ड देण्याचा शिर्डी नगर परिषदेचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अशी डिजिटल ओळखपत्र प्रणाली राबवणारी शिर्डी नगर परिषद राज्यातील कदाचित एकमेव नगर परिषद ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान हा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पथ विक्रेत्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची प्रक्रिया आणि पथ विक्री फॉर्म घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये डाळिंब विक्रेता, फळ विक्रेता विकत आहे. मी साई आश्रम भक्तिनिवास पशी माझं हात विक्रीचं दुकान आहे. आणि आज इथं आम्हाला पथ हात विक्रेतेसाठी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड आणि मतदान कार्ड याची लागणार आहे.
त्यामुळे येत्या काळात शिर्डी शहरातील पथ विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी आणि त्यांना डिजिटल स्मार्ट कार्ड देण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. शिर्डीच्या विकासाबरोबरच शहरातील सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि पथ विक्री व्यवसायाचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरू शकतो. डिजिटल स्मार्ट कार्डमुळे पथ विक्रेत्यांना अधिकृत ओळख मिळण्यासोबतच त्यांच्या व्यवसायाचे नियोजन आणि प्रशासनाकडून नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि पथ विक्रेत्यांना या स्मार्ट कार्डचा नेमका किती फायदा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निर्णयाबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. बातमी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि शिर्डी तसेच परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी